स्वामीजी हे व्यक्तिमत्व विलक्षण होतं. मूर्तिमंत कार्य, मूर्तिमंत वैराग्य, मूर्तिमंत सेवाभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच ओतप्रोत भरलेला होता. आज चालूच आहे, ठिकठिकाणी प्रचंड युद्ध चालू आहे, विनाश होण्याला ठिकठिकाणी. तर हा मानवजातीचा विनाश कधी होईल हे सांगता येत नाही. या धरातळातून मानवजात जाऊ नये म्हणून आवश्यकता आहे भारतीय संस्कृतीची आणि भारत मातेची जी योग जीवनशैली युक्त संस्कृती आहे, या संस्कृतीचं अनुसरण समाजाने करावं आणि त्याच्यासाठी प्रेरणा देण्यासाठी योगासाठी मंडळ हे एक संघटनेच्या रूपात उभं राहावं. राष्ट्र निर्मिती करायची आहे, योग जीवनशैलीने युक्त राष्ट्र निर्मिती आणि त्या राष्ट्र निर्मितीने मानव जातीचं कल्याण करायचं नव्हे, सृष्टीचं संपूर्ण. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमची एक मुलाखत घ्यायची आहे. बऱ्याच दिवसांपासून आमचा प्रयत्न चालू आहे मुलाखत घ्यायचा, पण तुमचा वर्ग आणि आमची वेळ हे शेवटी आज जुळून आलं आणि आपण मुलाखतीसाठी ते जमलो. रबाई, मी घेत असेल तुमची तिसरी मुलाखत आहे. तुम्हाला आठवत असेल तर यवतमाळला जे आपलं योग संमेलन झालं होतं त्यामध्ये मी तुमची मुलाखत घेतली होती. त्यानंतर स्वामीजींच्या 125व्या जन्मशताब्दीनिमित्त आपण इथे योग संमेलन घेतलं होतं, तेव्हा पण मी तुमची मुलाखत घेतली होती. होय होय. आता तिच्याशी तिसरी मुलाखत आहे. अच्छा. आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्य काय? यावेळीचं आमचं मुख्य कारण असं आहे की यावर्षी आपल्या मंडळाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आहोत. तर त्यानिमित्ताने आपण दिवाळी अंक जो काढतो योग प्रकाशचा, त्याची विशेषांकाची कल्पना आहे की स्वामीजींना अभिप्रेत योग दर्शन, अशी आपली कल्पना आहे. तर त्यानिमित्ताने का हा विषय थोडासा आकारणारा कठीण जातो आपल्या लोकांना, म्हणून आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे की या निमित्ताने तुम्ही आम्हाला मुलाखत द्या आणि विषय आम्हाला समजून सांगा, म्हणून आपण हे आयोजन करतो. तर तुमची जर परवानगी असेल तर आपण सुरू करू मुलाखत. बिलकुल चालू करू बा. तर यामध्ये कारण स्वामीजींचं योग दर्शन हा एक नवीन विषय आहे. खरं म्हणजे स्वामीजींनी योग चालू केला असेल तेव्हापासूनच मूळ त्याचं तयार होतं. फक्त ते मितभाषी होते, संन्यासी होते म्हणून सांगितलं त्यांनी, परंतु तयार होतं, लोकांच्या लक्षात नाही आलं. पण त्याचा प्रचार करणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे हा विषय चांगला निवडला. ये अमृताची वर्षी, आता हे अमृताच्या वर्षी, अमृत महोत्सवी वर्षाला तुम्ही चांगलं विषय ठेवला आहे. म्हणजे अमृतची वर्षी आणि अमृताची वर्षावी, असं दोन अर्थाने असा शब्द आम्ही घेतला आहे. तर या मुलाखतीमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला जसं विचारतो कसे आले, कुठे आले, काय असं काही विचारणार नाही. आपले जे नेहमीचे ठराविक प्रश्न असतात ते न विचारता अगदी टू दी पॉईंट मुख्य प्रश्न तुम्हाला विचारीन. कारण तो उद्देशच आहे की आम्ही कमी बोलावं आणि तुम्ही जास्त बोलावं. त्यामुळे फक्त तुम्हाला असे महत्त्वाचे प्रश्न मी विचारीन आणि विषय तुमच्याकडे आम्हाला जास्तीत जास्त समजावा असा याच्यावर आमचा मुख्य हेतू आहे. करूया, आपण प्रयत्न करू. स्वामीजींना वंदन करू, स्वामीजींना वंदन करतो, नमस्कार करू आणि हा प्रयत्न चालू करू. विचारायला सुरुवात करतो की आज आपण जर मंडळ बघितलं आजचं, तर आपल्याकडे असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी स्वामीजींना कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही. मी सुद्धा त्यांच्यामधलाच एक आहे की मी जरी जुना कार्यकर्ता असलो तरी स्वामीजींना मी प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही. आता स्वामीजी समाधीस्थ होऊन 60 वर्ष होत आहे. त्यामुळे जसा जसा काळ जाईल तशी या लोकांची संख्या वाढत जाईल आपोआपच. ज्यांनी पाहिले नाही ती संख्या वाढत जाईल हळूहळू. त्यामुळे संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल. हे सगळेजण स्वामीजींचं काम अगदी निष्ठेने पूर्ण मन लावून करतात. त्यामध्ये काही कोणाला नाव मिळत नाही, पैसा मिळत नाही, कीर्ती मिळत नाही, तरी आकर्षण निर्माण होऊन सगळे इथे येतात स्वामीजींचं काम करतात. तर या आश्रमामध्ये नेमकं असं काय आहे की याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आकर्षित होतात कुठलंही प्रलोभन नसताना? याबद्दल तुम्ही काय सांगा? खरोखर हे आश्चर्य आहे. कारण काय आहे, एक संन्यासाची मी सुद्धा स्वामीजींना खूप कमी पाहिलं बरं का. म्हणजे आपण सगळेच इथे जे आहोत
ते प्रत्यक्ष स्वामींशी खूप संवाद झाला बा असे कुणीही नाही आहे. स्वामीजींच्या आजारपणात सेवा करायला मिळाली तेव्हा स्वामीजी जास्त बोलत नव्हते, आजारीच होते. त्यामुळे त्यांच्याशी खूप घसट ओळख किंवा त्यांच्या कार्याची जाणीव ही सुद्धा नव्हती. केवळ भावसेवाही करायचे होते, व्हॉलेंटियर. पण त्या काळातच कुठेतरी ह्या स्वामीजींच्या कार्याविषयीच आकर्षण, काय स्वामीजी हे व्यक्तिमत्व विलक्षण होतं. मूर्तिमंत कार्य, मूर्तिमंत वैराग्य, मूर्तिमंत सेवाभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वातच ओतप्रोत भरलेला होता. त्यामुळे जो संपर्कात यायचा त्याला जेवढं थोडंसं ग्रहण करणं शक्य व्हायचं तर तो करायचा. स्वामींच्या संपर्कात कोणी आलं, स्वामींनी 3 दिवस योग शिकवला, तर 4थ्या दिवसापासून तो स्वतः करत असून 4 लोकांना शिकवायला सुरुवात करून देत होता. योग प्रचाराचं हे जे कार्य स्वामीजींचं होतं ते आपोआप लोकांनी केलं, खूप लोकांनी केलं. स्वामीजींनी बरेचदा म्हटलं होतं योग शिकवा सगळ्यांना, जेवढा आपल्याला येतो तेवढा शिकवा. त्यामुळे स्वामीजींनी जे सांगितलं ते करणारे विदर्भामध्ये ते मला अनेक लोक भेटले. मी इंदोरला गेलो होतो, ते इंदोरलाही मला भेटले, डॉक्टर वर्मा म्हणून होते. स्वामीजीपासून प्रेरणा घेऊन निश्चित योग शिकवत होते. ते कशाला शिकवत होते? त्यांच्या आतमध्ये कुठेतरी समाधान होतं, त्यांच्या आतमध्ये कुठेतरी सुखाची भावना होती आणि निरोगत्व प्राप्त होतं याची अनुभूती होती. त्यामुळे या गोष्टी लोक करत होते. पण हे सुखसमाधान करणारे आणि त्याच्यासाठी लोक योग शिकवणारे, स्वामींचं निःशुल्क व्रत पाळणारे लोक मी खूप पाहिले. पण स्वामींच्या योगदर्शनामध्ये खरोखर शिकवण्यामध्ये एवढंच होतं का? स्वामीजी एका ठिकाणी बोलत होते, कुठे योग प्रकाशमध्ये ती मुलाखत आली असावी किंवा मग योग मूर्ती म्हणून स्वामींचे चरित्र आहे त्यामध्ये ते आले, मी कुठेतरी वाचली आहे. एक सरवट नावाचे व्यक्ती होते, त्यांच्याशी स्वामींचा बराच संबंध होता, खूप चर्चा व्हायची. स्वामीजी कमी बोलायचे, ते जास्त बोलत असतील कदाचित, परंतु चर्चा खूप व्हायची. पुनर्जन्म हा विषय चालू असताना स्वामीजींना त्यांना सांगितल्याचा उल्लेख आहे की बा पुनर्जन्म खरी गोष्ट आहे. माझाचा संन्यासा धर्मातला 3रा संन्यास जन्म आहे. संन्यास धर्मातला म्हणजे गेली 3 जन्म ते संन्यासी होते. वैराग्य आणि संन्यास भाव हे त्यांचे मूर्तिमंत चालू होते. आणि ह्या काळात त्यांना खरं म्हणजे संपूर्ण हिमालयात मोक्ष प्राप्तीसाठीच राहायचं होतं. पण कुठे योगायोग त्या हिमालयात असताना कोणते गुरु भेटले आणि त्यांनी सांगितलं नर्मदेकडे जा, आणि तिथल्या गुरुनी योग शिकवला 4 महिने आणि सांगितलं हा यथाशक्ती निरंतर समाजामध्ये समाधान सुख आणि निरोगत्व प्राप्त व्हावं म्हणून वाटत राहा निःशुल्क. तेव्हापासून ते करू लागले. परंतु ते करत असताना त्यांच्या एकूण कार्यामध्ये कुठेतरी हा समाज संपूर्ण योग जीवनशैलीने युक्त व्हावा हा भाव निश्चितपणे सुप्त अवस्थेत असावा, निश्चित असावा. कारण ते शिकाई पाहता पाहता त्यांनी जेव्हा शिकवणं चालू केलं तेव्हा 4 लोक, कारण इथे आले शिकवायला तर आजारी लोकांना शिकवलं फक्त, कारण कोणाला योग शिकायचाच नव्हता, योगाविषयी प्रेम नसतं. मग आजारी लोकांना शिकवल्यानंतर काही लोकांना वाटलं की हे तर आपण केलं पाहिजे. तर आता हे केलं पाहिजे असं वाटल्यानंतर त्यांना शिकवलंय. एक व्यक्ती आला त्याला शिकवलं, दुसरी व्यक्ती आली त्याला शिकवलं, अरे कर रे घरी असं म्हटलं असतं. पण नाही, त्यांनी सांगितलं असं करा, हे आता तुम्ही याचं एकत्र या.
इथे या यांच्या घरी आणि एकत्र येत जा आणि रोज करत जा सगळे मिळून. मी हे 4 असले शिकवतो आज तुम्हाला. म्हणजे सांघिक स्वरूपात ज्याला आपण संघ म्हणू. आता जसं म्हटलंय संघम शरणम गच्छामी बुद्धम शरणम गच्छामी. संघ हा समूह ह्या भावनेने जर का विचार केला तर समूहामध्ये योगासनं व्हावीत, समूहाच्या समूह योगासनं करावीत, ह्या भावनेचा उद्गम त्या ठिकाणी दिसत होता. म्हणजे स्वामीच्या मनामध्ये केवळ व्यक्तीला एखाद्या समाधान सुख निरोगत्व मिळावं एवढं नव्हतं. समूहाच्या समूह तयार व्हावे आणि ह्या समूहामध्ये कुठेतरी मग कारण वर्ग तयार करायला सांगितले त्यांनी, मग प्रार्थना दिली त्यांनी आणि सगळ्यांनी एकत्र करावं म्हणून मग पुस्तकं लिहिली. आता ही पुस्तकं लिहिल्यानंतर खरं म्हणजे कोणताही योगी पुस्तकाचं नाव सुलभ सांघिक आसने भाग 1 असं देणार नाही. मला 100% खात्री आहे. आज कोणत्याही योग्याला उचला आणि त्याला मला पुस्तकाला नाव द्यायचं तर असं देशील का? तो म्हणेल नाही. त्यांनी म्हटलं असतं सुलभ योगासने भाग 1. या माणसाने श्रेष्ठतम योगमूर्तींनी या संन्यासाने काय नाव द्यावं? सुलभ सांघिक आसने. योगासन, योग हा शब्द सुद्धा बाजूला ठेवला कारण आसन हा शब्दच मुळी अष्टांग योगातून आलेला आहे. त्यामुळे जर का परत योग जोडला तर अनावश्यक एकाच गोष्टीसाठी 2-2 शब्द वापरल्यासारखं द्विरुक्ती होईल आणि स्वामीजी वैयाकरणी होते, त्यांना हे चालणार नव्हतं. तर त्यांनी तिथे योगासने नाही वापरलं, नुसतं आसने वापरलं. आणि इथे मात्र आपलं ध्येय प्रगट करण्यासाठी सांघिक आसन आहे. हा एक नवीन संकल्पना योग क्षेत्रात क्रांती करणार हा एक नवीन संकल्पना स्वामीजींनी सांघिक या शब्दातून दिली आहे. म्हणजे त्यांना समूह निर्माण करायचे होते ज्यांच्या जीवनामध्ये समाधान सुख आणि निरोगती येऊन नराचा, कारण पलीकडे त्यांचं गीतही आहे, नराचा नारायण होण्यासाठी योग करावं नियमित योगासन. त्यांच्या पूर्ण याच्यात समूहाच्या समूह येऊन एकत्र होऊन देवत्वाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारायचा. आणि हाच मानव जन्म, परत आला मानव जन्म. म्हणजे संपूर्ण मानवाला नारायणत्वाकडे नेणारा योग मार्ग म्हणून सांघिक योगासन ही संकल्पना स्वामीजींची असावी. आणि ही संकल्पना करत असताना जाणीव झाली ही सगळी. हे सगळं जाणीव झाल्यानंतर मग असं वाटलं की स्वामीजींच्या हे काय परत हे उलगडा गुरुकार्यावर निष्ठा ठेवल्यावर कदाचित आपोआप होत असेल असं वाटतं मला. कारण स्वामीजींशी संपर्क आल्यावर 77 मध्येच मला मंडळाने एकदा जबाबदारी दिली की तुम्ही परीक्षा घ्या. म्हणजे परीक्षा घेऊन शिक्षक तयार करणे आणि शिक्षकांनी जाऊन निःशुल्क शिकवणे ही संकल्पना मला इथे 76 मध्ये मी आलो पहिल्यांदा. 77 मध्ये मला जाणीव आली की अरे इथे तर शिक्षक तयार करण्याची योजना आहे. मग त्याचा अर्थ कळला की होय स्वामीजींनी 1956 पासून परीक्षा पद्धती चालू केली, प्रमाणपत्र अभ्यासक्रम. कशाला? तर सांघिक स्वरूपात योग शिकवणारे शिक्षक तयार व्हावे, ज्या शिक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण योगामधला मुख्यतः यम नियम अष्टांग योग होता. हा काही स्वामीजींचा असा काय म्हणता येईल पॉवर योग नव्हता, झुंबा योग नव्हता किंवा संजीवनी योग नव्हता किंवा आणखी काही वेगळे खूप नावं आहेत सध्या, तर तसे कोणते नाव नव्हतं. अष्टांग योग स्वामीजींच्या जीवनातला होता. आणि त्यामुळं यमनियमासकट योग शिकवायचा. आणि ज्यामुळे यमनियम शिकवत असताना व्यक्तीचा आणि समाजाचा संबंध एकमेकाशी येऊ लागेल आणि त्यामुळे व्यक्ती ही समाजाभिमुख होईल आणि समाज बांधणी करणे
हे सोपं जाईल ह्या हेतूंनी कदाचित स्वामीजींनी सांघिक आसनं आणि आसनाच्या माध्यमातून यमनियमाचं पालन करत प्राणायाम करणे आणि ध्यान करणे म्हणजे ओंकार. ध्यान हा शब्द जरा मोठा होतो, स्वामीजींनी कधी वापरला नाही तो जास्त, पण ओंकाराच्या माध्यमातून स्वामीजींचं वैशिष्ट्य होतं, त्यांनी योगातले हे मोठमोठे शब्द नाही वापरले बरं का. परंतु आता उत्थित विवेकासन आहे, उत्थित विवेकासनात आपोआप ध्यान इतकं लागतं की ध्यानाची प्रक्रिया पहिल्या दिवशीपासून योगाभ्यासी मंडळात चालू होते. फक्त त्यांनी तिथे शब्द वापरला नाही. तो उत्थित विवेक वापरल्यानंतर ध्यान वेगळा शब्द वापरायची गरज नाही. परत ते वैयाकरणी होते, त्यामुळे शब्द कमी वापरणे हे त्यांचा भाग होता. विवेक म्हटल्याबरोबर ते आलेच सहज योगाच्या संप्रज्ञा समाधी वगैरे प्राप्त झाल्यानंतरच आम्हाला विवेक बुद्धी जागृत होते, तिथपर्यंत होत नाही. तर ते विवेक निर्माण करणारं आसन हे स्वामीजींनी, तर स्वामींच्या सगळ्या कार्यामध्ये सुप्त गोष्टी आहेत ह्याची जाणीव कार्यकर्त्यांना व्हावी ह्या दृष्टीने हा भाग घेतलाय की आपलं काम खूप छोटं नाही आहे. आपलं काम असे समूह तयार करायचे आहे ज्यांच्या जीवनामध्ये योग जीवनशैलीचा पूर्णपणे अंगीकार झालेला आहे आणि असे समूहांनी आपल्या संपूर्ण भारतीय समाजाला, कारण स्वामीजींच्या योग स्वरूपमध्ये पुन्हा भारत मातेचं खूप आणि अभिमान म्हणा भक्ती म्हणा ही प्रगट होते त्यांच्या पुस्तकात. त्यामुळे ही भक्ती निर्माण करणारा म्हणजे भारतातला संपूर्ण मानव समाज, भारत मातेचे पुत्र आहोत आम्ही आणि पुत्र असल्यामुळे मातेची सेवा करू. आणि मग मातेची ही गेली हजारो लाखो वर्षाची परंपरा आहे सांस्कृतिक. षटदर्शनामधलं योगदर्शन आहे, हे योगदर्शनाची परंपरा संपूर्ण मानवजातीमध्ये पसरून योग म्हणजे जोडणे, तो संपूर्ण हा मानव स्वतःला एकटं समजतो आहे. हा समूह सांघिक रूपात एकत्र यावा आणि मानव जातीचं नव्हे पूर्ण सृष्टीचं कल्याण करावं त्यांनी, असा एक विलक्षण भाव ज्याच्यामध्ये व्यक्ती समष्टी सृष्टी आणि परमेष्टी असा चढत्या पायरीने प्रगती करावी असा एक विलक्षण योग स्वामीजींच्या जीवनामध्ये असावा. योग प्रचाराचं काम करताना योगाला जन आंदोलन म्हणून त्यांनी स्वीकारलं असं मला वाटतं. अच्छा, आता सहज आठवलं मला की 4थ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की बहुनिमे व्यतीताने जन्माने तवार्जुन, म्हणजे माझे आणि तुझे आतापर्यंत खूप जन्म होऊन गेले आहेत, मला आठवतं तुला आठवत नाही. तर आता तुम्ही जे स्वामीजींचं पुनर्जन्माबद्दलची गोष्ट सांगितली त्याच्यावर मला ते आठवलं की स्वामीजींचा सुद्धा 3रा जन्म आहे असं स्वामीजींनी उल्लेख केला. तर आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की ज्यांनी स्वामीजींना पाहिलं नसेल, ओळख झाली नसेल, पण स्वामीजी जरी आपल्यामध्ये आज नसले, प्रत्यक्ष भेटायचं असलं तरी इथल्या वास्तूमध्ये समाधीजवळ स्वामीजींचं अस्तित्व आहे हे आम्हाला जाणवत राहतं. मग आपल्याकडून अशक्य वाटणारे कामं सहज होतात. आपल्याकडून हे कसं काय झालं असं आपल्याला नवल वाटतं, हे कोण करून घेतं? ज्या विषयाचा जन्मात केला अभ्यास केला नाही त्या विषयावरती एकदम कसं काय लिहिणं सुचायला लागतं. ही जी स्वामीजींची कृपा आहे ही अनुभूती आम्हाला सतत जाणीव करून देते की ह्या परिसरामध्ये स्वामीजींचा वावर आहे आणि या भावनेने आम्ही सगळे कार्यकर्ते. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. काय आहे तुम्ही म्हणताय ते कार्यकर्ता मी सुद्धा आहे, तर मला योगाचं कोणी शिकवलंच नाही आहे ना. मला योग शिकवला नाही आहे. मला इथे आलो तेव्हा काही असे शिक्षक वगैरे रामनगरला असे योगाचा वर्ग नव्हते. योगाचे वर्ग नागपुरात स्वामीजींनी 4-5 ठिकाणी चालू केलेले होते, जास्त असेल. हे पण मला आठवतं भोसावे शाळा होतं, याच्यामध्ये बर्डीमध्ये होते 1-2 वर्ग, एक आनंद टाकीजवळ तंत्रनिकेतनमध्ये होता आणि काही दिवस बुटी शाळा आहे तिथे होती, गोरक्षणमध्ये होता, लक्ष्मीनगरमध्ये होता आणि निकालस मंदिरातही होता. एवढेच वर्ग मला माहिती आहे. हे 6-7 वर्ग होते, तिथे लागायचे रोज. स्वामीजींनी चालू केलेलं काम. पण रामनगरला जिथे स्वामीजींचं
गुरुवारी वगैरे वास्तव असायचं. आणि मुख्यतः रामनगरमध्ये योगाभ्यासी मंडळाचं कार्यालय स्थापन झालं तर तिथे मात्र रोजचा वर्ग नव्हता. त्यामुळे इथे शिकवणारं कोणीच नव्हतं. यापापले करायचे. काही आजारी आला तर त्याला कोणीतरी शिकवत असत. तर त्या काळात कसं काय माहीत नाही, परंतु मला योग शिकायला आणि योगासन करावेत, प्राणायाम करावा असे भाव निर्माण झाले. आणि मी करू लागलो इथे. जसं काही आहे आपल्या मनानेच असेल, पण करू लागलो होतो. कारण प्राणायाम वगैरे शिकवणं खूप व्हायचं नव्हतं. नुसतं आसनं शिकवत होते त्या काळात. पण तर ते सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना कुठून तरी आतूनच भावना आली, बा एकटा तू करतोय, परंतु सांघिक आसनं आहे ना, मग समूहाने केली पाहिजे. तर जे 8-10 लोक रोज येत होते आपल्या, केव्हाही यायचं केव्हाही जायचं, जाताना आपली प्रार्थना करायची. समाधी ही जागा मला कशी काय कोणास ठेव, पण एकदम जागृत वाटू लागली. कारण 1976 3 जून 1976 आम्ही स्वतः स्वामीजींना तिथे समाधीच्या ठिकाणी ठेवलेलं मला आठवत आहे. अजून 14 फूट खाली ठेवलेलं आहे. पद्मासनात बसलेले आहेत स्वामीजी. तर त्यामुळे ती जागृत जागा वाटू लागली. आणि त्या श्रद्धेतूनच मालूम पडता नाही, पण आपल्याला योग थोडासा काहीतरी आसनं शिकवावे, जे येत आहेत ते प्राणायाम शिकवावा असं वाटू लागलं. का वाटू लागलं माहीत नाही. यमनियमाविषयी सांगावं असं वाटू लागलं. आणि मग हे सांगायचं तर हे 7-8 लोक यायचे. यांना सुरुवात कशी करायची, तर विचार केला 7 वाजता आपण प्रार्थना करू सकाळी. कोणी काही तयार नाही झालं, पण मी 7 वाजताची प्रार्थना चालू करून दिली. स्वतः बरोबर 7 वाजता प्रार्थना चालू करत असे. आणि हळूहळू लोक आणि मग म्हटलं हे सांघिक आसनं करावी, एकत्र यावं ना. तर त्यासाठी जे नवीन येत होते त्यांना 6 वाजता बोलवणं चालू केलं. आणि 6 वाजता या वर्ग चालू होणार, तुम्हाला आसनं शिकवू आम्ही. आणि आसनं शिकवायला सुरुवात केली थोडी थोडी. 7 वाजता प्रार्थना घेत असे, संपत असे. परंतु विचार होता की हे आसनं शिकवत असताना यमनियम कसे समजतील यांना. म्हणजे मला समजले आहेत असा भाव माझा नाही आहे बरं का या बोलण्यामध्ये. त्या जागृत स्थानामध्ये हे आपोआप आतून चुंबकासारखी शक्ती येत असावी असं म्हणता येईल. की असं वाटतं यमनियम यांना समजले पाहिजे, यांना प्राणायाम समजला पाहिजे, यांना संपूर्ण योग प्रक्रिया समजली पाहिजे. मग त्याचं पाहता पाहता साधारणपणे 83-84 मध्ये आणि किंवा 82 असेल, मला निश्चितपणे आठवत नाही, पण त्या काळात 82-83-84 या काळात इथे नियमित वर्ग चालू केले. सकाळी 6 ते 7 हा वर्ग चालू झाला आहे योगासन आणि प्राणायाम शिकवण्याच्या दृष्टीने. आणि यमनियमाचे पालन करण्याच्या दृष्टीने काही नियम बनवले इथे. जसं मौन भवन हा नियम केला. मौन भवन केल्यानंतर अनेक गोष्टी आपोआप इथे चालू होऊन गेल्या नियमांचं पालन करा. असं योगानुशासनम. मग 6 म्हणजे 6ला वर्ग सुरू झाला पाहिजे. मग अनुशासन आहे केवळ. तर मग चप्पल आणल्या तर कुठे काढा आणि कसे टाका हे नाही, चप्पल रांगेत ठेवा आपोआप. कपडे काढायचे आहेत, घालून आले ड्रेस, आसन करताना कपडे काढायचे, कुठेतरी ठेवून दिले चोळामोळा करून घडी घालून नाही. त्याच्यासाठी हँगर लावा. नाही होत आहे तर मग त्या भिंतीला लागून घडी घालून ठेवा. असं एक एक करता करता हे व्यावहारिक यमनियम पाहता पाहता आतले नियम सुद्धा पाळण्याचे भाव, की अहिंसा, जास्त बोलायचं नाही, एकमेकाशी कुरघोडी करायची नाही, एकमेकाला अनावश्यक शिव्या द्यायच्या नाही, हा विषय आपोआप ह्याच्यामध्ये घ्यायला घेतला. अहिंसा थोडक्या प्रमाणात ही अहिंसा आहे. मग सत्य काय,
अरे आज तुला उशीर झाला बरं का. हो, काय झालं, माझी सायकलच पंक्चर झाली. अरे बा, सायकल पंक्चर नाही आहे तुझी, सकाळी सायकलला दुरुस्ती करण्याला इतक्या लवकर मिळत नाही. तू उशिरा उठला, सांग उशिरा उठलं, सत्य सांग ना. झोप येते माणसाला सकाळी, तर सत्यव्रताचं पालन. झोप आली, मी उशिरा उठलो सांगितलं तर शिक्षा होते का? इथे नाही होत ना. पण सत्य तर सांग. ते हळूहळू करता करता यमनियमांचं पालन करण्याची प्रक्रिया ही रुजवात झाली इथे. त्यानंतर मग उत्थित विवेकासन आसन हे त्यात जोडण्यात आलं वर्गामध्ये. त्याच्यामध्ये प्रत्याहार आणि धारणा या दोन गोष्टीचा सुद्धा अंतर्भाव आपोआप झाला. आसन प्राणायाम, त्याच्यावर यमनियम, मग प्रत्याहार धारणा या अवस्थेपर्यंत, आणि ओंकार जाप हे एक नवीन विषय. हा सगळा एकत्र मला कसा स्फुरला हे मी सांगू नाही शकत. त्याचाच अर्थ आणि मला स्फुरू शकतो अशी माझी बुद्धीसुद्धा नाही आहे, ह्याची मला जाणीव आहे. परंतु ते जागृत स्थान आहे. ह्या जागृत स्थानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या समूहाला समजाव्या या दृष्टीने अत्यंत सोप्या पद्धतीने त्याचा विकास या अष्टांग योगाचा करता आला. हे स्वामीजींची जागृत समाधीचं आणि मी प्रमाणे प्रत्यंतर आहे, अनुभव आहे. आणि हाच अनुभव इथे आल्यानंतर हळूहळू प्रत्येकाला येऊ लागतो की इथे येतं. हा अनुभव येत असताना मग असा विचार पक्का झाला की आपल्याला ह्या समाजामध्ये रुजुवात करायची याची. इथे कमीत कमी जे नागपूरला येत आहेत आपल्या योगाभ्यास मंडळात, यांना म्हणायचं आपल्या वस्त्यांमध्ये वर्ग चालू करा. आणि असं करता करता वर्ग वाढू लागले योगाभ्यासी मंडळाचे. हे 7-8 होते, आज तर 107 वर्ग आहेत नागपुरात. फक्त नागपुरामध्ये, फक्त नागपुरामध्ये 107 आहे बरं. बाकीच्या बाकीचं नाही सांगत आता तुम्हाला. पण नागपुरात प्रगती कशी झाली, 107 वर्ग झाले. आणि तेही वर्ग सगळे चालवणारे सगळे शिक्षक हे निःशुल्क शिकवतात समाजाला. कोणालाही एका पैशाची अपेक्षा नाही. नव्हे, आपल्या खारचा पैसा खर्च करावा लागतो कामी करताना, काही काही वेळेला बराचदा करावा लागतो. त्यानंतर वर्गातले अनुशासन हे सगळं वर्गाचं जे जे आता आपण सांगितलं, ज्याच्यातून मोठं अनुशासन आतमध्ये विकसित होत जातं. ह्याचे बीजांकुर जर का बीज टाकलं तर ते अंकुरित येऊन आणि यमनियमांचं पालन करण्याची प्रक्रिया आतमध्ये आपोआप तयार होऊन जाते, विकास होऊ लागतो त्याचा. अशा पद्धतीने स्वामीजींनी योग कार्याची रचना करण्याची प्रेरणा दिलेली आहे. आणि त्या दृष्टीने हे वर्ग फार महत्त्वाचे आहे. जिथे ते वर्ग जातात तिथे सगळ्यांच्या वागण्यामध्ये नम्रता, संयम, त्यानंतर निर्व्यसनीपणा, एकमेकाला घेऊन चालणे, घरसुद्धा व्यवस्थित बनणे. हो, व्यक्तीनंतर सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे घर. परिवार जर का चांगला राहिला तर समाज चांगला राहील. आणि हा सगळा भाव घेऊन संघटित स्वरूप निर्माण करण्याची प्रक्रिया ह्या संपूर्ण विकासाच्या कामात करत असताना त्याच्या स्वरूप की बा आम्हाला स्वतःला चांगलं व्हायचं एवढं पुरणार नाही आहे, आम्हाला सगळा समाज चांगला करायचा आहे. म्हणून निरंतर रोज योग वर्ग झाले पाहिजेत, त्याच्यातून हा संस्कार ग्रहण केला पाहिजे. असा एक खोलवर संस्कार, ऑर्डर नाही कुठे. अनुशासन म्हणजे डिसिप्लिन नाही बरं का. मिलिटरीमध्ये डिसिप्लिन असते त्याला अनुशासन वगैरे म्हणतात. योगात अनुशासन म्हणजे ऋषीमुनींनी जे जे सांगितलं आहे परंपरेने त्याचं पालन करणे ह्याला अनुशासन म्हणतात. त्याला अनुशासन म्हणतात. म्हणजे सांगितलं आहे ते पालन करा, तर त्याला अनुशासन म्हणतात. आणि ते पालन करताना समोर आदर्श दिसला पाहिजे एकानंतर. म्हणून हे शिक्षक आमचे आदर्श राहिले पाहिजेत असा प्रयत्न प्रत्येक शिक्षक करत असतो. आणि असा समूह झाला तर हळूहळू राष्ट्रामध्ये योग जीवनशैली युक्त असा समाज निर्माण होईल. आणि त्यामुळे मग भारत मातेचे सारे सुपुत्र, कारण इथे आत्ता झाला की हे लोक पण शक्यता आहे इथला माणूस कानपूरला शिकायला गेला, प्रोफेसर म्हणून झाला तर कानपूरला वर्ग चालू करेल तो.
तो राहायला गेला बंगलोरला तर बंगलोरला वर्ग चालू करेल, पुण्याला गेला पुण्याला चालू करेल, उमरेडवरून आला उमरेडला चालू करेल. असं करता करता आज हिंदुस्थानामध्ये एक 15-20 ठिकाणी नियमित वर्ग चालू झालेले आहेत गावोगाव. अशा पद्धतीचा विकासाची प्रक्रिया आणि समाज संघटित करून योग जीवनशैली युक्त मानव समाज निर्माण करण्याची, ही भारतभूमीची सेवा करण्याची प्रक्रिया या वास्तूमध्ये स्वामीजींच्या मनात होती. त्यामुळे आम्हा सगळ्यांना कदाचित त्यातूनच ही स्फुरण होतं की आपण अशा पद्धतीने वागू शकतो. कारण आपले जे मुलं परदेशी शिकायला गेले त्यांनी सुद्धा धीरे धीरे आपले वर्ग सुरू केले योगाचे. आपले योग प्रकाश बरेचसे विदेशामध्ये जातात त्या मुलांमुळे. प्रत्येक जो जातो तो तिथे वर्ग सुरू करून देतो आपल्याच मुलांकडे. अगदी खरं आहे, हे सांगितलं, हे असंच सगळं चालू आहे. आपल्याला विदेशामध्ये योग त्यामुळे प्रकाश ठेवायला. ह्या इथे आहे प्रेरणा मिळते इथे स्वामींच्या समाधीची. ती प्रेरणा ही अशीच योग प्रचार करताना मानव जातीला समाधान सुख निरोगत्व देत असताना भारतात मात्र या सगळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन मानव जातीची सेवा करावी, मानवाला आणि योग जीवनशैलीचं वरदान द्यावं, प्रसाद वाटावा, ही भाव आहे. आणि त्याच्यासाठी पहिले आपापल्या गावात प्रत्येक व्यक्तीला समाधान सुख आणि निरोगत्वाचा प्रसाद देणारा योग करावं, नियमित योगासन असा प्रचार करावा. हा या योगदर्शनाच्या स्वामीजींच्या योगदर्शनाचं महत्त्वपूर्ण भाग आहे. आपापल्या वस्तीत जिथे जागा मिळेल म्हणण्यापेक्षा आपापल्या वस्तीमध्ये जे रामनगरला येत होते ज्यांच्यावर संस्कार झाले होते त्यांना असं वाटत होते आपण घरोघर आता वाटावं, आपल्या वस्तीमध्ये सुद्धा वर्ग चालू करावे. हे त्या वेळेला चालू झाले, त्यामुळे वर्ग खूप वाढले त्यावेळेला. प्रभू आता पुन्हा आपल्या विषयाकडे येतो. मंडळामध्ये मला येऊन एक 40-1 वर्ष झाली असतील. 84-85 मी आलो मंडळामध्ये. तर एक त्रयस्थ म्हणून मी जेव्हा योगाभ्यासी मंडळाकडे पाहतो, म्हणजे साधक अभ्यासक वगैरे म्हणून नाही, त्रयस्थ म्हणून जेव्हा मी पाहतो तेव्हा मला आपल्या मंडळाची आजवरची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे टप्पे दिसतात. पहिला टप्पा असा आहे की स्वामीजींनी 51मध्ये मंडळाची स्थापना केली. मग महिलांमध्ये जागृती निर्माण केली, प्रचार केला, मंडळाला जागा नव्हती. त्या वर्षीपासून तर स्वामीजी समाधिस्थ झाले 78मध्ये. तो पण दुसरा एक पहिला टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये आपली निर्माणाचं काम चालू होतं, संस्थेचं सुरू करण्याचं काम चालू होतं, कार्यकर्ते जमवायचे होते, आपल्याला इमारत नव्हती, सामान ठेवायला जागा नव्हती. हा पहिला टप्पा आहे. या टप्प्यामध्ये स्वामीजींना म्हणजे सुरुवातीचा काही काळ आणि स्वामीजींचा आजारपण हा जो काळ सोडला तो 25-1 वर्ष स्वामीजींना मिळाले पहिल्या टप्प्यामध्ये योगाचा प्रचार करण्याचा. त्यानंतरचा जो टप्पा आहे 78 नंतरचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची आहे. तर हा जो टप्पा आहे दुसरा टप्पा, या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, आपला पहिल्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये थोडंसं स्थिर स्थापन व्हायला वेळ लागला. त्याचा स्वामीजींच्या आजारपणाचा काळ गेला. हा पहिला टप्पा एक 25 वर्षाचा आपण पाहिला. या टप्प्यामध्ये गोळवळकर गुरुजी होते, त्यानंतर तरुण भारताचे भाऊसाहेब माडकोलकर होते, श्रीमंत ताराबाई बुटी होत्या, दादासाहेब वर्णेकर होते. या सगळ्यांचा आधार स्वामीजींना होता. प्रचाराचं जरी काम खूप नसलं तरी यांच्या आधारावरती स्वामीजींचं काम सुरू होतं. या काळामध्ये स्वामीजींनी काय केलं, निःशुल्क योगासन वर्ग सुरू केले, महिलांमध्ये जागृती सुरू केली, यज्ञ केले, योग संमेलनं घेतली. स्वामीजी योगाबद्दल सहली काढायचे. स्वामीजींच्या सहलीमध्ये सगळा योग प्रचाराचा भाग असायचा. त्यानंतर योग प्रकाश सुरू केलं, संस्थेसाठी जागा मिळवली, त्या जागेमध्ये आपली मागची इमारत उभी केली. हे सगळं कार्य स्वामीजींनी केलं. 78 या वर्षीपासून मंडळाच्या वाटचालीचा दुसरा टप्पा सुरू होतो. त्यामध्ये एक आमचं साधारण आकलन आहे. हो हो बरोबर आहे. या टप्प्यामध्ये तुमचा भाग महत्त्वाचा आहे, तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वामीजींच्या काळामध्ये जे कार्य होतं ते व्यक्तिगत स्वरूपाचं होतं. निष्ठा सगळ्यांचीच होती, स्वामीजींची प्रेम सगळ्यांचं होतं. ही निष्ठा होती, प्रेम होतं, डिवोशन होतं, सगळं होतं. पण कार्याचं सर्व व्यक्तिगत होतं. मी आलो, स्वामीजींचं भक्तिगीत गायलं, स्वामीजींची पूजा केली, चाललं गेलं. हे जे व्यक्तिगत स्वरूपाचं जे कार्य होतं याला तुम्ही सामूहिक स्वरूपामध्ये बदललं.
आमच्या दृष्टीने तुमचं महत्त्व काय आहे, तुमच्या कामाचं महत्त्व काय आहे, तर तुम्ही व्यक्तीकडून समूहाकडे आले. हे जे बदल आहेत, तर या सगळ्या वातावरणामध्ये हे जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये आपल्याला एक सामाजिक संस्था उभी करायची आहे किंवा स्वामीजींचं जे मंडळ आहे त्याचं स्वरूप व्यक्तिगत नाही, ही प्रेरणा तुम्हाला कशी काय झाली, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. स्वामीजींनी जे लिहिलं आहे, मी सांगितलं ना, सांघिक आसन आपलं जर का योग स्वरूपामधलं पहिलं प्रकरण प्रस्तावना स्वामींची वाटल्यावर आपोआप हेच भाव येणार आहे. माझ्या मनात जे आले असतील ते सगळ्यांच्या मनात हेच भाव यायला, ज्याला खरोखर काही त्या स्वामींच्या कार्याचं. आणि मुख्य काय होतं, स्वामीजींनी अशी सुंदर भूमी तयार करून ठेवली होती योग कार्याच्या पोषकाची. बीज त्यांनी भूमी तयार केली आहे आणि बीज त्यांनी आणून ठेवलं होतं या 2 पोत्यांमध्ये. एक होतं याच्यामधलं सांघिक आसनं या शब्दाचं पोतं आणि दुसरं म्हणजे योग स्वरूपच्या पोतं. त्याच्यामध्ये भारत मातेचं हे रूप आणि त्याची सेवा करण्याचे भाव, भक्तिभाव, ह्या 2 गोष्टीचा 2 पोत्यांमधली जी बीज होती, ही बीज मला असं वाटतं आता काय, कारण काय आहे, हे कृपा स्वामीजींची आहे. मला काहीतरी वाटलं असं म्हणण्या इतपत धाडस करण्याची माझी आत्ता तयारी नाही आहे. मी जरी 78 पासून लागोपाठ कामाला आहे, 80 पासून तर खूप जास्त कामाला आहे, पण 76लाही होतो, 77लाही होतो, 78लाही होतो, 79मध्ये सुद्धा केलं काम, 80मध्ये तर कामालाच लागलो. पण हे सगळं करत असताना ही जाणीव की मला हे जबाबदारी दिली भाव स्वामींनी आणि मला काही काम करायचं आहे, असं काही भाव माझ्या मनात आले नाही, कधीच नाही आले. परंतु ते पोतं दिसलं, 2 पोती, ते पोती दिसल्यावर लक्षात आलं की अरे स्वामींचं तर हेच काम आहे, मग हे पोत्यातले बीज रोवून द्या ना. आता हे मातृभूमी आरवायला सुरुवात केली आणि त्यातून मग सामूहिक स्वरूपाचं कार्य उभं करण्याची प्रक्रिया चालू झाली. त्याच्यामध्ये मग अनेक कार्यकर्ते तयार व्हावेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक शिक्षक कार्यकर्ते आणि ते आदर्श तयार व्हावेत की निःशुल्क काम कसं असतं. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला, निःशुल्कच आहे. एक लहान मुलगा होता, आपलं काम सुरू होतं ते लहान मुलांपासूनच चालू झालं, कारण मोठ्यांचे स्वभाव जरा हे झालेले असतात, म्हणजे त्यांना आता ठोकपीट नाही करतात, पक्के झालेलं असतं ते, म्हणजे मडकं पक्कं असतं, आता त्याला आकार नाही देता येत, कठीण जातं थोडंसं. तर लहान मुलांचं, तर लहान मुलं राहतात, त्याला निःशुल्क हा विषय समजला स्वामीजींचा. किती समजला? वागण्यात. आता कोणीतरी शिकवलं वगैरे नाही, वागण्यातून जो समजला. स्वामीजींचा विषय निःशुल्क आहे हा सुद्धा विषय वादाचा होता. म्हणजे जुने जे होते त्यांना असं वाटायचं की नाही, काही लोकांना वाटायचं, काही लोक बरं का, की बाय पैसे घ्यायला हरकत नाही आहे थोडंसे. पण जेव्हा स्वामीजींच्या एकूण शिक्षणाविषयी आणि बोलण्याविषयी जेव्हा माहिती कळली, तर त्यांना सर्व काम निःशुल्क झालं पाहिजे हे कळलं होतं आणि इच्छा त्यांची तीच होती. तर त्यामुळे हे निःशुल्क झालं पाहिजे हा भाव इथे जागृत झाला होता. इथे काम चालू केल्यानंतर एक लहान मुलगा होता, त्याला वर्ग द्यायला घेतला, पाठवला. तिथे बास्केटबॉल खेळणारे मुलं होते, त्यांच्यामधला वर्ग होता, लहान मुलं होती. वर्ग झाल्यानंतर तिथल्या ज्या संचालिका होत्या त्यांनी हा लहान मुलं आहे ते याला एक टी-शर्ट आणून दिला, ते गिफ्ट म्हणून दिली. आता ही गिफ्ट दिल्यानंतर तो वर्ग समाप्त झाला, मंडळात इथे आला आणि मला म्हणे, गुरुजी हा टी-शर्ट मिळाला, हा घ्या. आता टी-शर्ट मिळाला आणि हा घ्या हा म्हटल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले एकदम. आणि मला निःशुल्क
ही संकल्पना साकार झाल्यासारखी एकदम वाटली. पहिलं डोक्यामध्ये एकदमच असं येऊन गेलं की अरे हे तो आपल्या स्वामींच्या कार्यामध्ये निःशुल्कतेचा भाव लहान मुलांमध्ये आलेला आहे. त्याला टी शर्ट त्याला दिलाय तर घरी येऊन जावं असं नाही वाटलं, इथे द्यायचा. अहो मग ते पाहायला गमतीत ते काही लोकांना फुलं दिली आहे, फुलं सुद्धा इथे आणून अर्पण करू लागले. हा जो निःशुल्कतेचा भाव समाजामध्ये विकसित होऊ लागला, हा विलक्षण भाव आपल्या सगळ्या कामामध्ये मला जाणीव लागली. आणि म्हटलं मग हे जे निःशुल्कते लोक आहे, हे सगळे अशा सेवा करणारे लोक एकत्र आले पाहिजेत, तरच त्यांनी काम वाढेल आणि समूहामध्ये जीवनशैली रुजवायचं आदर्श समोर उभा राहील. आणि स्वामींच्या कृपेने जेवढे शिक्षक मिळाले, आज नागपुरात जवळपास 300-350 शिक्षक आहेत. सगळे ह्या भावनेचे, कोणालाही पैसा नको आहे. याच्या इतक्या दूरून येतात, टेम्पो करून येतात रामनगरमध्ये मिटिंगला, पण काही नाही, येतात बोलवलं की येतात. त्यांचे इथे कार्यक्रम आयोजित करतात, तर खूप मेहनत घेतात. सगळ्या लोकांना खूप आनंद होतो आणि खूप समाधान राहतं. आपला तेरा तुझे को लागे क्या लागे मेरा या भावनेनी ते आपला पैसा सुद्धा खर्च करते सगळं. अशा पद्धतीने सामूहिक स्वरूपात योग करण्याची प्रेरणा झाली का असं म्हणत नाही, पण मी सांगितलं की त्यांनी तो शर्ट दिला मला, काय म्हणतात त्याला, निःशुल्कतेचं एक जिवंत उदाहरण, मूर्तिमंत निःशुल्कता माझ्यासमोर उभी राहिली. आणि त्यामुळे हा विषय खूप मोठ्या प्रमाणात प्रचारित करण्याची बुद्धी आपोआपच तयार झाली. पण त्याचे मूळ कुठे, त्या मुलाच्या मनात आलेलं निःशुल्कतेचं बीज, असं बीज स्वामींनी इथे रोवून ठेवलेलं आहे. आणि ह्या बीजाला फक्त कोणीतरी प्रेरणा द्यायची होती, एकत्र करायचं होतं. मला वाटतं ते दोरीचं काम मला करता आलं असावं. आणि त्या दोरीमध्ये सगळे एकत्र आलेले आहेत आणि ते दोरीचं तयार झालेलं ते रस्सी आहे, त्या दोरीमुळे तयार झालेली रस्सी जी आहे ती इतकी बलदंड झाली आहे की नागपूरमध्ये 40,000 लोकांना एकत्र आणायचं असेल तरी कामं सगळेजण मिळून करतात. आणि हत्ती उचलण्याचं काम सुद्धा या रस्सीने होऊ लागलेलं आहे. इतकी सुंदर संघटना, समूह एकत्र येणं, ही प्रक्रिया नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि ती करण्याची क्षमता मला आतमध्ये आहे असं मी म्हणणार नाही, परत सांगतोय, ही कुठेतरी स्वामी देत असतात ही प्रत्येकाला. आणि भारताचं समाजातले लोक सुखी व्हावे, एकत्र यावे, त्यांचे भेदाभेद संपावे, त्यांना एकमेकाविषयी थोडंसं ममत्व असावं, थोडंसं सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढावी, की दुसऱ्याचंही ऐकून घ्यावं, ही भाव प्रत्येकामध्ये यावं. ज्याला तितिक्षा म्हणतात, थोडंसं अपमान सहन करण्याचे सुद्धा, मग मला नाही पटलं तरी ठीक आहे तुझंच म्हणणं खरं, असं म्हणण्याची योग्यता यावी, या दृष्टीने समाज असावा, असा आतमध्ये भाव असावेत माझ्या मनात, असं मला वाटतं. परंतु इतक्या समाजामध्ये प्रत्येकाला ते यावे असा मात्र स्वामीजींच्या इथे आल्यानंतर खूप वाटू लागलं. आणि त्यामुळे हे विकासाचं सामूहिक काम करण्याचं, आणि प्रत्येकाच्या मनात मुख्य हे आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात मला स्वामीजींचं कार्य करायचं आहे. मला जसं आता मला गुरुजी म्हणतात, रामभाऊ खांडवे त्या आजकाल गुरुजी म्हणतात, ते मला गुरुजींचं कार्य करायचं आहे हा भाव नाही ठेवला. स्वामीजींचं राष्ट्र निर्मितीचं कार्य करायचं आहे, योग जीवनशैलीने युक्त आणि मानव समाज भारतामध्ये निर्माण करायचा, सुसंघटित करायचा आहे, हे भाव प्रत्येकाच्या मनात विकसित झालेले आहेत. हे कशाचं यश आहे मला कल्पना नाही, याच्या मागे आपण जास्त चिंतनही करू नये, पण हे काम तसं होतं आहे आणि होणार आहे. सांघिक स्वरूप मोठ्या प्रमाणावर एक तयार होत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आजकालच्या भाषेत बोलायचं, हे याचं बोलायला नको होतं, पण तो व्यवहार कळावा म्हणून बोलतो मी, की मग त्या कामामध्ये काय जात नाही, धर्म नाही, लिंग नाही, भाषा नाही, सुद्धा इकॉनॉमिक स्टेटस वेगवेगळं असणं नाही, कोणत्या स्त्री पुरुष भेद नाही,
सगळ्या एकत्र मानव जात असा सुंदर भाव स्वामीजींनी मानव जन्मामध्ये करावं नियमित योगासनाच्या माध्यमातून जो उभा केला होता तो प्रत्यक्ष उभा करण्याचं आणि कार्य करण्याचं क्षमता मात्र स्वामीजींनी दिली. त्या कार्यातूनच हे सगळं उभं राहत आहे. रामभाऊ, तुम्ही काही योगाचे वगैरे नव्हते सुरुवातीपासून, तुमचा योगाशी काही संबंध नव्हता. आम्ही जे तुम्हाला ओळखत होतो ते एक संघाचा स्वयंसेवक म्हणून ओळखत होतो. तुम्ही संघस्थानावर सूर्यनमस्कार वगैरे करून दाखवायला यायचे वेगळ्या ठिकाणी. तर आमची सगळ्यांची अशी भावना आहे की तुमच्यावरती स्वामीजींची विशेष कृपा आहे. आणि असं म्हणतात की स्वामीजीचं कृपावंत आहेतच आणि तुम्ही कृपा प्राप्त आहात. तर याबद्दल असं म्हटलं जातं की कृपावंत जो असतो त्याच्यापेक्षा कृपा प्राप्त व्यक्तीची जबाबदारी जास्त असते. कारण कृपावंत जो कृपा करून निघून जातो, त्यांनी कृपा करून टाकली, जबाबदारी कृपावंतावरती येते की त्याचं कार्य पुढे न्यायचं. असेल बा, तुम्ही म्हणताय ह्याचं हे मात्र जिवंत उदाहरण आहे बरं का. मी म्हणजे त्या दृष्टीने गुरुची कृपा. आपलं कार्य पुढे चालावं म्हणूनच सद्गुरू योग्य व्यक्तीची निवड करतात. कोणालाही तिच्याकडून बसला नाही. असेल बा, असेल तर आपण नाही, मी योग्य आहे असं नाही म्हणणार, पण त्यांनी निवडलं असेल असं तुम्ही म्हणता तर मीही म्हणेन की निवडलं आहे. पण ही कृपा आहे मात्र हे लक्षात आलं. कारण मी इथे आलो 76 ना, त्या काळात मला रात्री 10च्या नंतर जेवलं किंवा मग 11 साडे11 नंतर जागलं तर इतकी प्रचंड ॲसिडिटी व्हायची. अरे पोटामध्ये सगळं असं फुगून जायचं. मग वर आंबट खारट ते असं काय काय यायचं. मग ओकाऱ्या काय व्हायच्या आणि 3 दिवस ताप यायचा. स्वामीजींकडे आलो त्या दिवशी झालं होतं, पण दुसऱ्या दिवशी बँकेत नाही गेलो मी. पण हे ड्युटी स्वीकारली म्हणून आलो होतो. स्वामीजी तसे तर कोमाच्या सेमी कोमामध्ये जरी होते तरी त्याशी माझं काय भाग्य होतं. स्वामींना मी विचारून घेतलं, म्हटलं स्वामीजी असं इथे जागलं की असं असं होतं. तर त्यांनी सांगितलं जागू नका. म्हटलं पण हे ड्युटी घेतली आहे जागा, ड्युटी घेतली आहे तर जागावं लागेल. तर म्हणे जागा. आणि त्या जागा म्हटल्यापासून त्या दिवसापासून मात्र मला 3 दिवस ताप येत होता. त्या दिवशी ताप होता, दुसऱ्या दिवशी ताप नसल्याचे भाव झाले, ॲसिडिटी वगैरे सगळी संपून गेली आणि अजूनपर्यंत मी बिना ॲसिडिटीचा आहे. आता तुम्ही जागे झाले. त्या दिवशीपासून मला कळत नाही ही कृपा जी आहे ही कृपा अनंत कृपा आहे. ती आपण कितीही स्वामीजींचं आणि सेवेत राहिलो तरी ही कृपा कधी संपणार नाही, उरून होणार नाही. त्यामुळे आयुष्यभर ह्या पद्धतीने स्वामीजींचं कार्य करण्याची प्रेरणा मला त्या कृपेमुळे मिळालेली असावी असं मला आता वाटतंय. तुमच्या बोलण्यावरून वाटतंय बरं का. स्वामीजींनी जागा म्हटलं तुम्ही जागे झाले. आणि जागा झाला असावा असं म्हणजे मला जाणीव नाही होत आहे, परंतु निश्चित तसं झालं. कारण की मलाही बरेचदा आश्चर्य वाटतं की 1976 पासून हिशोब जर का केला तर 50 वर्ष झाले एखाद्या संस्थेत. 50 वर्षे राहणं आणि कोणी न हाकलणं इथून आणि ते कार्य वाढवण्याची इच्छा होणं. सरांनी सगळ्यांनी 50 वर्षे का होईना पण स्वीकारलेली अवस्था आहे. त्याचा अर्थ स्वामीजींनी जागा केलं असावं आणि त्यामुळे लोक स्वीकारतायत आणि लोक अनुसरण करतायत. सांगितलेल्या गोष्टीचा वर्ग वाढवत आहेत. नाही, यामध्ये प्रश्न असा आहे की असा एकदम मार्ग बदलला तुमचा संघ स्वयंसेवकापासून योगाकडे. त्या मार्ग बदलताना वैचारिक मानसिक काही संघर्ष झाला नाही का तुमचा? काही काय नाही. हे खरं सांगू का, आम्हाला संघाचा संस्कार आहे की तुम्ही समाजाला सुधरवा. तुम्हाला जे संघाचे संस्कार मिळालेले आहेत ते समाजात द्या. संघामध्ये सुद्धा हे संस्कार आहेत. समाज सेवा करण्याचे, निस्वार्थपणे समाज सेवा करणे ही वृत्ती संघातच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो डॉक्टर हेडगेवारांनी गुरुजींनी बनवला आहे तो संपूर्ण समाजाला एकत्र करणे आणि समाज सुसंघटित राहणे, भारतीय संस्कृती एकत्र राहणे याच्यासाठीच आहे. आणि नेमके हेच विचार स्वामीजींनी प्रगट केलेले आहेत आणि त्याच विचाराच्या अनुसरणाने हे कार्य म्हणजे हे संघापेक्षा वेगळं कार्य असं मी म्हणणार नाही. आज बोलतोय मी. मार्ग बदलला असं काही वाटलं नाही, वाटलंच नाही मला. उलट तोच एक विस्तार आहे संघ कार्याचा असं मी म्हणू शकेन.
अर्थात त्याला ते हे नाही देणार, परंतु विस्तार आहे त्या कार्याचा आणि ते किंवा तिथे मिळालेल्या संस्काराचा हा विस्तार आहे असं मात्र मला म्हणता येईल. आपला यंदाचा जो मुख्य विषय आहे की स्वामीजींची योगदर्शनाची संकल्पना, हा आपला मुख्य विषय आहे ना. तर याच्यामध्ये स्वामीजींना नेमकं काय अभिप्रेत होतं याचं आकलन आम्हाला नीट होत नाही. कारण दर्शन हा जो शब्द आहे याला पर्यायी शब्द म्हणजे तर्कशास्त्र किंवा फिलॉसॉफी. तर स्वामीजींना अभिप्रेत योगदर्शन हे जे आपण यावेळी संकल्पना घेतली त्याच्यामध्ये स्वामीजींना योगशास्त्राची कोणती फिलॉसॉफी मांडायची किंवा स्वामीजींची योगशास्त्राची कोणती फिलॉसॉफी आहे. स्वामीजींच्या जीवनात अष्टांग योगाचा प्रकाश मला खात्री आहे हे सांगितलं हेच आहे. आतापर्यंत जे सांगतोय मी, स्वामींच्या योगदर्शनामध्ये प्रत्येक भारतीय माणूस हा अष्टांग योगाने यमनियम आणि आसन प्राणायाम आणि शिवाय प्रत्याहाराच्या धारणा आणि ध्यानापर्यंतच्या योग्यतेने सिद्ध व्हावा आणि त्यांनी ह्या 140 कोटी भारतीयांची या दृष्टीने प्रगती करावी आणि अशी जीवनशैली युक्त असलेलं ह्या भारत राष्ट्र यांनी संपूर्ण कारण सध्या मानवजातीमध्ये युद्ध करणं, ॲटम बॉम्ब टाकून देईन म्हणणं आणि वेडेपणा करणं हे आज चालूच आहे. ठिकठिकाणी प्रचंड युद्ध चालू आहे, विनाश होऊन राहिला ठिकठिकाणी. तर हा मानवजातीचा विनाश कधी होईल हे सांगता येत नाही. या धरातळातून मानवजात जाऊ नये म्हणून आवश्यकता आहे भारतीय संस्कृतीची आणि भारत मातेची जी योग जीवनशैली युक्त संस्कृती आहे या संस्कृतीचं अनुसरण समाजाने करावं आणि त्याच्यासाठी प्रेरणा देण्यासाठी योगाभ्यासी मंडळ हे एक संघटनेच्या रूपात उभं राहावं. त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये ही संघटना फैलवावी आणि राष्ट्राचं उन्नयन करत योगानुकूल जीवनशैलीचं उन्नयन करत समाजाला नव्हे पूर्ण मानव समाजाला आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करावं ही स्वामीजींची इच्छा आहे. हे जर का सांघिक आणि योग स्वरूपातलं पहिलं प्रकरण वाचल्यावर याचा उलगडा सहज होतं. ही फिलॉसॉफी आहे त्यांची आणि त्या फिलॉसॉफीच्या अंतर्गतच संपूर्ण योगाभ्यासी मंडळाचं कार्य चालावं अशी स्वामीजींची इच्छा असावी. आणि त्या दृष्टीने त्यांनी जे समोर ठेवलं आहे गेल्या 40 वर्षामध्ये जे 50 वर्षामध्ये अनुभवाला आलं ते सांगतात की असं ही जीवनशैली आहे स्वामीजींची मुख्य. योग दर्शन बेसिकली आहे राष्ट्रनिर्मिती आणि ती कोणते हजार वर्षापासून जे जीवनशैलीचं आदर्श स्वरूप दिलं आहे, आदर्श स्वरूप आपल्या इथे समोर ठेवलेलं आहे. तर ते आदर्श स्वरूप प्रत्येक मानवाने स्वीकारावं भारतातल्या आणि त्यांनी त्याचा प्रसार करावा ह्या दृष्टीने त्यांची फिलॉसॉफी होती योग कार्य. म्हणजे विश्व योग दिनापर्यंत पोहोचला आहे, प्रचार कार्य विश्व योग दिनापर्यंत पोहोचलं आहे. 150च्या जवळपास देश त्याच्यामध्ये सामील झाले आहेत. तरी सुद्धा स्वामीजींच्या फिलॉसॉफीचंच प्रकटीकरण त्याच्याकडे आहे, निश्चितच आहे. पण त्याच्यामध्ये व्यवस्थित आता काय कल्पना नाही, पण हळूहळू हे होईलच. स्वामीजींच्या जसं आसन चालू करताना कोणालाही एवढी जाणीव नव्हती की स्वामीजींनी कशालाही चळवळ चालू केली. तसंच आता जी विश्व योग दिनाची चळवळ आहे तिचं मूळ माध्यम काय आहे, त्याचं मूळ हेतू काय आहे, हे स्वामीजींच्याच चळवळीचा तो विकास आहे असं म्हणता येईल. पुढे विकसित होतील ना, निश्चितपणे म्हणता येईल. हे असंच होणार आहे आणि ती फिलॉसॉफीच विश्वयोग दिन स्वीकारेल हे असं वाटतंय मला. स्वामीजींची फिलॉसॉफी स्वीकारेल की मुख्य हे राहील समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. हे वैयक्तिक करायचं आणि मग मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण करा हो नियमित योगासन. हा जो भाव आहे सगळ्यांनी असं नियमित योगासन करून मानव जन्मामध्ये नारायण होण्याच्या मार्गाकडे प्रशस्त व्हावं यासाठी सांघिक योगासने ही संकल्पना स्वामीजींनी समोर ठेवली. ही त्यांची फिलॉसॉफी आहे, हे त्यांचं दर्शन आहे असं मी म्हणणे. आपल्या उत्थित विवेकासनाबद्दल तुम्ही मगाशी बोललात. उत्थित विवेकासनाचं योगाभ्यासी मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे. हे जे उत्थित विवेकासन आपण करतो याच्यामध्ये अवयव ध्यान आहे,
तर स्वामीजींची पूर्ण मूर्ती आपण डोळ्यासमोर उभी करतो, स्वामीजींना वंदन करतो, संकल्प करतो नियमित योगासनाचा. तर उच्चित विवेकासन जे आहे याच्यामध्ये आपल्याला कोणतं योगदर्शन अभिप्रेत आहे, यातून नेमकं काय सुचवतो आपण? संपूर्ण योग काय आहे, माणूस हा चैतन्याने युक्त आहे आणि त्याला योग म्हणजे जुळण्याची प्रक्रिया त्याच्या आतमध्येच आहे मुळात. तर त्या माणसाने स्वतःला जेव्हा ओळखेल तेव्हा आतच जाईल तो अवयधानामध्ये आतमध्ये जातो माणूस. जेव्हा त्याचा प्रत्याहार चालू होतो तेव्हा त्याला कळत आहे की अरे मी म्हणून काही विशेष नाही आहे, सगळा समूह हा म्हणजेच मी आहे प्रत्येकाचा. आणि मग तो अहम म्हणजे आम्ही होतो आहे. तर तो आम्ही होणारा समूह निर्माण करण्याची प्रक्रिया उचित विवेकासनात विवेक जागृत करणे. उचित विवेकासनात कारण आपल्याला ती चैतन्यामध्ये ती बुद्धी आहे समूहाची. कमीत कमी भारतामध्ये तरी भारताचा DNA जो आहे असेल त्याच्यामध्ये सामूहिक रूपता ही परिवार, कारण परिवार ही कल्पना भारतीय आहे. परिवार हा एवढा मोठा आहे, समूहात राहणे हा भाव भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आणि हा भाव निर्माण करणारा संस्कार प्रत्येक भारतीयाच्या रक्तामध्ये आहे. तो भाव जागृत करायला उचित विवेकासन मदत करतं, विवेक जागृत करतं ते. कारण की उचित विवेकासनाचं इतकं आकर्षण आहे की यावर्षी आपल्या प्रॅक्टिकलची परीक्षा होती ना, सर्टिफिकेट कोर्सवर, त्याच्यामध्ये मी परीक्षा घ्यायला आलो होतो योग प्रवेशची. वेगळ्या केंद्राचे विद्यार्थी होते. एका केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला विवेकासन घेतलं. जोशीमोहन एक होतं, जोशीमोहन गृहस्थ. त्यांनी उचित विवेकासन इतकं अप्रतिम घेतलं की मी हरवून गेलो त्याच्यामध्ये. तर त्याच्यावर लक्षात आलं की किती प्रमाणामध्ये याच्यामध्ये लोक आकर्षित होत आहेत नुसते उचित विवेकासन. तेच आहे ते त्यातलं मीपणा जाऊन आम्हीपणा येण्याच्या दृष्टीने जो भाव असतो हा विवेक जागृत करणारं हे आसन आहे उचित विवेकासन. योग प्रकाश आपलं जे दिवाळी आहे, या दिवाळी अंकासाठी तुम्ही आम्हाला खास मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो योग प्रकाशच्या संपादक मंडळातर्फे. आणि या निमित्त तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल? आभार है भारी शब्द आहे, तो काही वापरू नये. कारण गुरु कार्य करायचं आहे, तुम्ही करत आहात. त्याच्यामध्ये माझा सुद्धा जर का खारीचा वाटा मिळाला तर मी एक गुरुकृपा समजेन. त्यामुळे आभार वगैरे तर ठीक आहे बाजूला ठेवा, परंतु मुख्य म्हणजे काय आहे की हा जो स्वामींचा संदेशाचा भाव आहे, त्यांना राष्ट्र निर्मिती करायची आहे. योग जीवनशैलीने युक्त राष्ट्र निर्मिती आणि त्या राष्ट्रने मानव मानव जातीचं कल्याण करायचं नव्हे, सृष्टीचं संपूर्ण आहे. या सृष्टीमध्ये जे जे आहे पशु पक्षी वृक्ष लता जलचर खगचर हे जे एवढे सगळे आहे, या सगळ्यांचं जीवाचं कल्याण करणं, जीवाचं शिव करणं हे जे स्वामींचं योगदर्शन आहे. ह्या योगदर्शनाचा प्रचार योग प्रकाशच्या माध्यमातून विस्तीर्ण प्रमाणावर व्हावा आणि सहज त्या लोकांना त्याचं आकलन व्हावं अशा पद्धतीने योग प्रकाशमध्ये येणाऱ्या काळात योग प्रकाशची प्रगती करावी असं मी योग प्रकाशला सांगेन. आभार याच्यासाठी म्हणजे की तुम्हाला वेळेची समस्या असते. तुमचा वेळ काढणं आणि इतका वेळ बसलं हे तुम्हाला जवळजवळ अशक्य होतं, कारण सतत लोक येत राहतात. म्हणून तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला. मान्य आहे. नमस्कार करतो.